ठाण्यातील प्रभाग क्रमांक 5च्या सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद रद्द करा. लकी भाऊ जाधव. ठाणे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या भक्कम तक्रारीनुसार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती धुळे यांनी सुलेखा शिवाजी सूर्यवंशी यांचे कोळी मल्हार व अनुसूचित जमातीचे दावे अवैध ठरवून अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल पत्रकारांना माहिती दिली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, महाराष्ट्र संघटक महेश कदम, हंसराज खेवरा आदी उपस्थित होते. मी या भारत देशाचं नेतृत्व करतोय. या देशामध्ये निधद आदिवासींच्या बोगस जात पडताळणीचे दाखले, जाती दाखले कोणी घेत असेल त्याविरोधात आवाज उचलतो. आदिवासींच्या विविध समस्या, अन्याय, अत्याचारावर आवाज उचलतो. ते करत असताना ठाणे शहरामध्ये सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून खऱ्या आदिवासीच्या पाठीत खंजर खुपसून बोगस आदिवासी असलेली सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना तिथं जाणून बुजून तिकीट देण्यात आलं. कारण शिवसेना शिंदे गटाला खऱ्या आदिवासीला तिथं ST आदिवासी जागेवरती निवडून द्यावंच नव्हतं. कारण शिवसेना शिंदे गट हा आदिवासी विरोधी आहे या माध्यमातून सिद्ध होतं. त्यामुळे जसं मला समजलं अशा व्यक्तींनी तिथं तिकीट घेतलंय, फॉर्म भरलाय, तर त्या कागदपत्राच्या आधारे धुळे जात पडताळणी समितीला मी पत्रावर केला आणि तात्काळ यांचं दिलेलं, प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचा दाखला हा तात्काळ जप्त करावा आणि रद्द करून तात्काळ सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना अवैध घोषित करावे. तर मी खरंच जात वैधता आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र समितीचे आभार मानतो का त्यांनी खऱ्या आदिवासीला न्याय देऊन बोगसांना धडा शिकवला आणि ज्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट पाहिजे, ज्यांना आदिवासींचं आरक्षण पाहिजे, त्यांनी हे स्वप्न कधी पाहू नये. परंतु यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये जे आहेत अवैध जात प्रमाणपत्र आढळलं होतं, परंतु त्याच्यावर पुढे कारवाई जी आहे ती अजूनही अद्याप झालेली आहे. अजूनही ते सभागृहामध्ये कायम आहे. तुम्ही काय नेमका पाठपुरावा करणार आहे? कोण कोण उमरामध्ये काही नगरसेवक आहेत, त्यांचं काय झालंय इथं सत्तेचा दुरुपयोग. गोरगरीब आदिवासी आवाज उचलायला गेला तर त्याचा दरडा दाबायचं काम हे गुंड लोक करतात त्यांच्या पक्षाचे. आणि आदिवासी माणूस हा तुम्हाला माहिती आहे लाजरा बुजरा आहे, गरीब माणूस आहे. या ठाण्याचे दैवत, या महाराष्ट्राचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खऱ्या अर्थाने आदिवासींना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आदिवासीच्या जमिनी जर ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा टिकल्या, आदिवासीच्या जमीनचं संरक्षण जर झालं आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे झालं. आणि त्यामुळे आदिवासींना दिघे साहेबांचा खूप मोठा आधार होता. परंतु त्यांचा निधनानंतर आदिवासी हा वाऱ्यावरती राहिला. परंतु केदार दिघे साहेबांच्या माध्यमातून त्या आदिवासींना एक आधार मिळाला. खरंच मी केदार दिघे साहेबांचा आभार मानतो की जिल्हाधिकारी असतील किंवा आयुक्त असतील त्यांची तुम्ही भेट घ्या का, त्यांना पत्रव्यवहार काही करणार आणि कारवाई नाही केली तर जात वैधता समिती धुळेने जिल्हा अधिकाऱ्यांना ऑलरेडी पत्र पाठवलेले. हेच पत्र त्यांना पाठवलेले की तात्काळ तुम्ही त्यांना अपत्र घोषित करा. हे हा निकाल पाठवलेला आहे. आणि तरी जर मान्य जिल्हाधिकारी जर याच्यावरती कारवाई करत नसेल तर आम्हाला मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सर्व आदिवासींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभा करावं लागेल आणि शिवसेना शिंदे गटाचं मान्य जिल्हाधिकाऱ्यांचा आम्हाला तिथं तीव्र निषेध करावा लागेल. आदिवासी समाजाच्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री लकीभाऊ जाधव यांनी पाठपुरावा करून आणि प्रशासनाने शहानिशा करून धुळेवरनं ज्या तिथनं प्रमाणपत्र निघतात तिथनं त्यांनी सांगितलेलं आहे की हे अवैध आहे. याच्यावरनं हे दिसून येतं की प्रशासनाला देखील डोळ्यावरती पट्टी बांधून स्थानिक पातळीवरती हम करो सो कायदा आणि आदिवासींना गृहीत धरण्याचं काम
ह्या इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी अवैध असलेलं प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने दाखवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. 6 महिने जरी उलटले असले तरी कुठेतरी आपण म्हणतो तसं की सत्य हे परेशान होऊ शकतं आहे, पराजित नाही. आणि त्याचाच एक चांगला अनुभव आपल्याला आत्ता आलेला आहे की या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्समधनं ह्या इथल्या आयुक्तांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना असं पत्र देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं देखील त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की ज्या पद्धतीचं अवैध ठरवलेलं हे प्रमाणपत्र आहे त्याची कारवाई पूर्ण करावी आणि या चव्हाण मॅडमना ताबडतोब त्यांच्या त्या पदावरनं मोकळं करावं. त्यांनी चुकीच्या पद्धतीने 6 महिने जी ही सत्ता उपभोगलेली आहे त्यांच्याकडनं ते अधिकार काढून घ्यावे आणि खऱ्या अर्थाने इकडे एका आदिवासाच्या न्याय हक्कावरती जो काही पाय आणण्याचं काम ज्या सत्तेधाऱ्यांनी केलेलं आहे तिकडे कुठेतरी या खऱ्या आदिवासाला न्याय देण्याचं काम करावं. परंतु वारंवार जे आहेत त्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारची घोळ समजत आहे. ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस देखील तुम्ही एक प्रकार तिथला उघडकीस आणला होता, काही त्रुटी निदर्शनामध्ये आणून दिल्या होत्या. 100% त्यानंतर बिनविरोध त्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्याच त्यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप केला जातो. बघा, ह्याच्यामधनं हेतू समजून येतो कारण की 31 डिसेंबर 2025ला दिनेश जाबर जे त्यांचे ज्या पत्नीच्या अधिकृत उमेदवार होत्या त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला हे सांगून की त्यांच्याकडनं एक ॲफिडेव्हिट वेळेत आलं नाही. आम्ही उभ्या रात्र म्हणजे 31 डिसेंबर रात्री 10 वाजल्यापासून घेऊन पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यावर हीच लढत देत होतो आणि त्याच्यावरती संघर्ष करत होतो की ते वेळेत आलेलं आहे. आणि ही सगळी चर्चा होत असताना 3-3:30च्या दरम्यान पहाटे त्यांचाच एक क्लर्क लपत ते ॲफिडेव्हिट आतमध्ये घेऊन येतो आणि त्यावेळेला जे आत्ता ज्या चव्हाण ज्या बिनविरोध जिंकून आल्या जे दाखवलं गेलं त्यांचेच कार्यकर्ते तिकडे गोंधळ घालतात. आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि मग डिक्लेअर केलं जातं की जाबर यांचा फॉर्म हा बाद केला गेलेला आहे. हे सगळं ऑन कॅमेरा असल्या कारणाने तिथल्या ज्या सत्यशीला शिंदे म्हणून ज्या आरो होत्या त्यांच्यावरती सस्पेन्शनचं काम पहिली गोष्ट म्हणजे या प्रशासनाने केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं मुद्दामून चाललेलं आहे. मला लकीभाऊ जाधव यांची चर्चा केल्यावरती हे खूप ठामपणे आमचं म्हणणं असं आहे की आदिवासींच्या जमिनी लाटल्यानंतर आदिवासी न्याय मागायला कुठे जाणार, तर तो आपल्या माणसाकडे जाईल आणि मग आपला माणूस जर का सत्यतच नसेल तर मग ह्यांचे पाय धरायला जाणार आणि मग त्याला न्याय मिळणार नाही. त्याला धातूर काहीतरी उत्तर देऊन त्याला बाजूला टाकलं गेणार. अशीच फसवाफसवी नुसते ठाण्या शहरामध्ये नाही तर उभ्या जिल्ह्या आणि पूर्ण महाराष्ट्रभर चाललेलं आहे. आणि हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आदिवासी नुसते एकटे नाहीये तर त्यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील आहे. न्याय जर का मिळाला नाही त्वरित तर हे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.